अहो काळजी करू नका, ठीक होईल. अरे करम आहे. या 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 आधार वोर्ड मध्ये आपलं स्वागत आहे. आधार वोर्ड मध्ये श्रवण पास झाला, त्याला नोकरी लागली आता. अरे अभिनंदन अभिनंदन श्रवण अभिनंदन. बघ लाडू आणले सगळ्यांना वाट. आपले राधाकृष्ण काका कुठे? ते काय तिथे बसले. बरं त्यांना पण एक लाडू देतो आणि तू हे सगळ्यांना वाट. चला चला. अभिनंदन श्रवण बरं का. वा 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 वा. घ्या 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 लाडू घ्या. धन्यवाद. घ्या श्रवण पास झाला. हे घ्या श्रवण पास झाला. घ्या घ्या करा. 1 मिनिट घ्या घ्या तुम्ही घ्या. काका नमस्कार. नमस्कार. हातकऱ्याकडे लाडू घ्या लाडू. थांबा तुम्हाला आता लाडू दाखवतो. हे बघा काय आणलंय तुमच्यासाठी. बघितलं का? अरे वा माझा चष्मा. धन्यवाद. श्रवण पास झाला. अरे वा आणि त्याला नोकरी पण मिळाली. अरे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अरे ए बाळा असंच मोठा हो तू. हो हो तुमचा आशीर्वाद असल्यानंतर मोठा होणारच. बर बर चांगला चष्मा दिसतंय ना आता व्यवस्थित. एकदम केस दे त्यांना. जपून ठेवा. हो जाऊ का आता? काळजी घ्या. चला नमस्कार. चष्मा कुठे ठेवला मी? चष्मा कुठे? बाई 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 काय या म्हाताऱ्याने सोंग लावून ठेवलंय. काय करायचं ते कळतच नाही. काय झालं? माझा चष्मा कुठे पडला बघ ना. तुला तर माहिती आहे चष्म्याशिवाय मला काहीच दिसत नाही. अहो मामांजी काय कशाला धडपडायचं. हा काही झालं असतं म्हणजे हाक मारायची नाही का मला. हा हायच का लेक मग तुमची दवाखान्याची बिलं भरायला. कशाला रागवतेस. माझा चष्मा तेवढा शोधून दे ना. दे. आवरलं की नाही तुमचं. उशीर होतोय. कसं दिसणार मला? जरा हे बघा हे पेपर आहे. मला आजच्या आज या पेपरवर साईन पाहिजे म्हणजे पाहिजे. सांगा. बाबा या पेपरवर सह्या करता का? अरे पण अहो कसं मामांची साईन करतील. आता त्याचा चष्मा तुटलाय. मग सकाळीच का नाही घेतली मग तुम्ही साईन त्यांची. मला काही स्वप्न पडले होते की आज त्यांचा चष्मा फुटणार आहे. आणि हो आज त्यांचे पेपर नाही जमा केले ना तर मेडिक्लेम पास नाही होणार. शेवटचा दिवस आहे आजचा. अरे तिच्यावर कशाला रागवतोस तू. माझ्या हातून चष्मा तुटला रे. आण सही करून देतो. दे. कुठे करू? ओके बाबा. अहो मामांजींना घेऊन जा आणि चष्मा बनवून ना आजच्या आज. हो मला वेळ नाही. तू ने बाबांना. येतो बाबा मी. बर ठीक आहे. मामांजी पेट्रोल संपलंय वाटतं. कुठे चाललो आपण? एकच मिनिट थांबा मी येते. हा सांभाळू ना. काही काळजी करू नका. मी पेट्रोल घेऊन येते. श्रवण, आय एम सो हॅपी.
कधी एकदाची भेटेन ना असं झालं होतं. आणि तू तिकडे एन्जॉय करत होता. नाही ग, कंपनीमध्ये खूप काम असतं, खूप बिझी असतो मी. हो का? मग कसं चाललंय कामकाज कंपनीमध्ये? खूपच छान. तुझ्या बॉसचा स्वभाव कसा आहे? चांगला आहे ना की सतत चिडचिड करतो? नाही ग, माझे बॉस आहेत ना खूप चांगले आहेत. अक्षरशः देव माणूस आहे. माझ्यावर खूप विश्वास ठेवतात, खूप कौतुक करतात. ओके, छान. पण तू कामाला लागलास मला काही गिफ्ट नाही दिलं. गिफ्ट? थँक्यू. आठवणीत राहील ना माझ्या तुझी ही अनमोल गिफ्ट. ओ मिस्टर स्कॉलर कुमार, आता रोमॅन्टिक मूड मधून ना बाहेर या. एवढ्यावरच भागवणार की सेलिब्रेशन करणार? चल ना मग जाऊया आपण, मूवी मस्ती सगळं करूया. चल. ए कोण आहे बे? इधर इधर इधर, खाली खाली खाली. खाली खाली एवढा खाली आहे, आणखी किती खाली जाणार काय बे? काय तुझे बोला था ना रंबा से दूर रहने का. ये रंबा अपन की गर्लफ्रेंड है, समझा? ए, चल नाही तर देईन एक काना खाली. चल इथे नको बडबड करू, महंगा पडेगा बहुत. सस्ते महंगे की मुझे मत बोल. रंबा अपन की गर्लफ्रेंड है, समझा क्या? समझाया था ना तेरे को, नहीं समझ में आया? लगता है तुझे अपन के स्टाइल में समझाना पड़ेगा. हाँ, सांगून ठेवतो, फुक्कट माझा हातून वर जाशील काय. समझवतो, समजून घे. ये बघ, ज्यादा बड़बड़ किया ना तो ये थैली में डालूंगा तेरे को, ऐसा पटकूंगा इधर. बगून गए, चल, देख ये लूंगा. चल, अबे देख लेना है तो आगे आ. हाँ, इधर आ. बताओ तेरे अबे को, इधर आ, देख इधर आ. तू. किधर भाग रहे हैं? नहीं नहीं, देख लूंगा तेरे को. देख लूंगा ये, देईन एक त्याच्या. हा जरा श्रवणला पाठव. मे आय कम इन सर? ये श्रवण. श्रवण, आपल्या फ्रान्सच्या प्रोजेक्टच्या डीलमध्ये एक मेजर चेंज आहे. ही डील आता 50 करोडच्या ऐवजी 100 करोडची होती. 5 वर्षाचं प्रोजेक्ट आहे. हे तर खुश खबर आहे सर. ऑफकोर्स इट्स अ गुड न्यूज, पण मी वरीड आहे कारण हे कसं होणार सगळं. व्हाय नॉट सर, इट्स अ चॅलेंज फॉर अस. हे शक्य आहे. आय अप्रिशिएट दॅट. मी मिल ओनरशी डायरेक्ट डील पक्की करून घेतो, मग आपण रॉ मटेरियल्स बल्क क्वांटिटीमध्ये एक्सपोर्ट करू शकतो. गुड आयडिया. आपले फ्रान्सचे लेबर तसे एक्सपर्ट आहेत. पुढचं सगळं काम फ्रान्सला होईल. ओके. मी एक काम करतो, मी तुला ही सगळी प्रोजेक्ट फाईल फॉरवर्ड करतो, एकदा बघून घे. ओके सर, जस्ट गिव्ह मी 2 hours. शुअर. ओके सर. मे आय कम इन सर? येस, कम इन. प्लीज बी सीटेड. थँक्यू सर. सर, मी तुम्हाला फुल अपडेटेड प्रोजेक्ट फाईल ईमेल केलेली आहे. सो नाव वी आर रेडी. फॅन्टॅस्टिक. ब्रिलियंट वर्क. श्रवण, तू ना, चल ये. गाइज, आज आपल्या कंपनीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे. एक ध्येय होतं, एक स्वप्न पाहिलं होतं मी की मार्केटशी स्पर्धा करायची, ती स्पर्धा जिंकायची, आकाशा एवढं उत्तुंग यश मिळवायचं. पण आकाशा एवढं उत्तुंग यश मिळवायचं असेल तर प्रयत्नांना कृतीची जोड हवी आणि जवळच्या लोकांची सक्षम साथ हवी. मला ही साथ नेहमी तुमच्याकडून मिळाली आणि विशेषतः या श्रवणकडून मिळाली.
तर आजच्या या दिवशी या फ्रान्सच्या प्रोजेक्टचं ऑफिशियल उद्घाटन झालं, ओपनिंग झालं असं मी डिक्लेअर करतोय. आणि या प्रोजेक्टचा इन्चार्ज म्हणून या श्रवणची निवड करतोय. थँक्यू सर. थँक्यू सो मच. Congratulations. चहा तुझ्यासारखाच सुंदर. चला काहीतरी. आई, बाबा. काय रे? बाबा, आज कंपनीने मला प्रमोशन दिलंय व फ्रान्सच्या प्रोजेक्टची जबाबदारी 5 वर्षासाठी माझ्यावर सोपवली आहे. म्हणजे आता तुला 5 वर्षासाठी परदेशात जावं लागणार आहे. हो बाबा. तुम्ही दोघं काय बोलताय मला कळेल का जरा? श्रवणला प्रमोशन मिळाले, 5 वर्षासाठी त्याला फ्रान्सला जावं लागणार आहे. कळलं? काय म्हणजे परदेशात हो आई. 5 वर्षासाठी? हो. अरे पण तुझ्याशिवाय आम्ही कसं जगणार अगं रे? रचना, लेकरू गरुडावानी भरारी मारायला शिकलं की नजरेआड जाणारच. जा माझ्या लेकरा, खूप मोठा हो, आनंदात राहा. हे पण परत येणार ना? बाबा. बाळा, परदेशात जाऊन तू आम्हाला विसरणार तर नाहीस ना रे? आई. बस कधी येणार बाबा? थंडी सुटली, शौचालय कुठे, काय क्या करना है? 7 सोलापूरकरांचे हेल्मेट खरेदीसाठीचे पथक. टार्गेट दुचाकीवरून पडल्याने तरुण जखमी. लॉ अँड ऑर्डर चालू. सकाळी सकाळी मला भास व्हायला लागला की काय शरीरातली साखर कमी झाली बहुतेक. अगं मला चहा आण ग एक पटकन. अगं आई, श्रवण, मला पण एक स्पेशल चहा आण अरे गं. म्हणजे तू खरंच झालायस? हो बाबा. अरे वा वा वा. बाबा आशीर्वाद द्या. कधी आलास? तुम्हाला भास होत होता ना तेव्हाच. अरे पण असं लांबून आल्यावर अचानक घरात नाही यायचं. आलाबाला बाहेर काढायची, बाहेरची पिढा बाहेरच ठेवायची, मग आत यायचं. अगं आई, तुझा इतका आनंदी चेहरा बघितल्यावर कुठली पिढा घरात येणार? बरोबर ना बाबा? बरोबर बरोबर. आई, मला खूप भूक लागली आहे. 3 वर्षाचे इडल्या डोसे जे असतील ते वाढ मला. 3 वर्षाचे धपाटे सुद्धा केले. खायचीच होतं पण ते. जा 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 जा. मला भूक लागली ग. पण नाही. तुझ्याशी ना खूप गप्पा मारायचे. वा छान. आणि मला चहा नको बरं का, माझी साखर बिकर काय वाढलेली नाहीये. वेलकम बॅक माय बॉय. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड प्राऊड ऑफ Thank you, यू. sir. 5 वर्ष चालणारं प्रोजेक्ट तू फक्त 3 वर्षात पूर्ण केलंस. इट्स अ ग्रेट सक्सेस. तुला माहितीये आपल्या कंपनीचा टर्नओव्हर आता डबल झालाय. जेव्हा तू जॉईन केलंस तेव्हा आपल्या कंपनीची अवस्था खूप वाईट होती. मंदी होती आपल्याला. फायनान्सर्स, इन्व्हेस्टर्स फंड्स द्यायला डिले करत होते. आणि अशामध्ये फ्रान्सच्या प्रोजेक्टचं डील करण्यापासून ते डील कम्प्लीट करण्यापर्यंत, तेही बिफोर टाइम, सगळी जबाबदारी तू उचललीस आणि ती Thank you, यशस्वीपणे sir. पार पाडलीस. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. मला अजूनही तो दिवस आठवतोय ज्या दिवशी तू पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये आला होतास. तुला बघितलं आणि मी पहिल्यांदाच ओळखलं. हा मुलगा म्हणजे हिरा आहे, हिरा. त्याला फक्त पैलू पाडायची गरज आहे. तुझ्यासारख्या अनमोल हिऱ्याची आणि माझी भेट घालून द्यायला एक व्यक्ती कारणीभूत आहे. कोण? नाही ना? दिस इज माय लवली डॉटर नैना. चेहरा बघ त्याचा. आणि नैना, तुझा हिरो येस. आणि आमचा एफिशियंट एम्प्लॉई. बरं, या शुभ प्रसंगी मला आणखी एक अनाउन्समेंट करायची. लवकरच मी तुमच्या दोघांची एंगेजमेंट करतोय. वाव. थँक्यू. प्राऊड ऑफ यू माय बॉय. हे जीजस, गणपती बाप्पा, अल्लाह, तुम्ही सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करता. कोणी घर मागितलं त्याला बंगला देता, कोणी सायकल मागितली त्याला मर्सिडीज देता. आणि माझ्या नशिबात दिलेत तुम्ही हे म्हातारे कोतारे. एक असा, एक नाही,
हे व्यवस्थित आहे. तो बोलो जब तक है रंगा हम करेंगे दंगा. तुम्हाला असं आनंदी बघितलं ना की राखी सावंतला भेटून आल्यासारखं वाटतं. अरे रंग्या मेल्या तुझी निम्मी लाकडं मशनात गेली तरी अजून बायकांचा नाद काय सुटला नाही तुझा. तुम्ही माझ्या जाण्याचीच वाट बघत बसा. पण ठीक आहे, तुम्ही सगळे आनंदी आहात ना, त्यातच मला आनंद आहे. हो तुझा आनंद कशात आहे माहिती आहे मला. त्या फळवाला बाईत ना. तुला ती आवाज देते बघ, तुझी ती फळवाली. अब लेना पड़ेगा पंगा क्योंकि महंगा हो गया है आंबा. आ रहा हूँ मैं रंभा. अरे जेवून जा आंबा. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.